सोलापुरात गॅस तुटवडा जो आहे तो अद्यापही तसाच असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळेच गॅस एजन्सी बाहेर पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहेत। आपण पाहतो या ठिकाणी कुमटा नाका परिसरातील प्रेषक इंडियन गॅस एजन्सीच्या बाहेर आहोत आणि मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर मिळावा या मागणीसाठी आता नागरिकांनी या गेटवरती मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी नम्र आवाहन देखील एजन्सीकडून करण्यात आलेलं आहे। नक्की काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत हे देखील जाणून घेऊयात। काय नक्की समस्या आता आपल्याला निर्माण होते, कारण मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळत आहेत। काय परिस्थिती आहे गॅसच्या? परिस्थिती अशी आहे की रोज आम्हाला 2 ते 3 लोड लागतात कंपल्सरी, परंतु कंपनीकडनं 1 लोडच मिळत आहे। त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट पण केलेली आहे कंपनीला। दुसरं, कंपनीने आता बुकिंग लोकांचे होत नाही आहेत, कारण कंपनीने नवीन नियम काढले, म्हणजे सरकारतर्फेच नियम आहे की सिंगल सिलेंडर ज्यांचं आहे त्यांना 25 दिवसाचं बुकिंग आहे, ज्यांचं डबल सिलेंडर आहे त्यांना 35 दिवसाचं बुकिंग आहे, आणि ज्यांनी उज्ज्वला घेतलेलं आहे त्यांना 45 दिवसानंतर सिलेंडर मिळेल, म्हणजे त्यांचं बुकिंग पडेल। परंतु लोक अजिबात ऐकायला तयार नाही आहे। सिलेंडर संपलं की त्यांचं बुकिंग होत नाही, तेवढं टेन्युअर भरलेला नसतो, ते पॅनिक होतात आणि सिलेंडर घेऊन डायरेक्ट तिकडे येतात, आणि लोड नसल्यामुळे जास्त अजून व्हायलंट होत आहेत लोक। काल रात्री आमचा लोड आला, ॲक्च्युली आज वाटायचा होता, पण काल पूर्ण जवळपास 800-900 लोक इथे होते। लोड येतोय 500चा। मग कालच्या काल रात्री 12 वाजेपर्यंत मी स्वतः आणि माझा स्टाफ आणि पोलीस फोर्स मागून आम्ही सगळ्यांना काल वाटप केलेलं आहे रात्रीच्या रात्री। त्याच्यामुळे आज लोड शिल्लक नाही राहिलेला आहे। आज कंपनीला रिक्वेस्ट केलेली आहे की ॲटलिस्ट 2-4 दिवस 2-2 लोड जरी दिले तरी आम्हाला सफिशियंट आहेत, आणि लोक थांबत नाही आहेत, म्हणजे घरपोच डिलेवरी द्यायची वाटच बघत नाहीत। लोड आला की इथल्या इथे गर्दी करून सगळा लोड संपतोय, त्याच्यामुळे घरपोच डिलेवरी होत नाही। म्हणजे रेग्युलर व्यवस्थित बुकिंग करून जे लोक सिलेंडर घेतात घरपोच, त्यांच्यावर थोडासा अन्याय होतोय। आपण आवाहन देखील नागरिकांनी केले, काय नक्की आवाहन आहे आणि यापुढे कशा पद्धतीने वितरण होणार आहे आपल्या गॅसचं? आवाहन असं की जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलंय स्ट्रिक्टली की कोणी सुद्धा गॅस एजन्सीवर गर्दी करू नका, प्रत्येकाला घरपोच सिलेंडर मिळेल, म्हणून आम्ही आज बोर्ड पण लावला आहे, पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। आता यापुढे हे जे गॅस पुरवठा आहे तो घरी जाऊन देणार की इथेच नागरिकांना? आता आम्ही इथे कोणालाच देणार नाही आहे। आम्ही सगळ्यांना नम्र आवाहन करतोय, हात जोडून विनंती करत आहोत। आम्ही समजू शकतो त्यांच्या भावना, कारण की सिंगल सिलेंडर असतं, लहान लेकरं असतात घरामध्ये, परत कामाला जातात लोक, त्यांना बुधवारशिवाय सुट्टी नसते, इथं यायचं म्हणजे काम बुडवून पगार बुडवून यावं लागतं। या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय, इथं कोणीही येऊ नका, आम्ही घरपोच सिलेंडर देणार आहोत। अनेक नागरिकांच्या तक्रारी अशा आहेत की आमच्या सबसिडी कट झाल्याचा मेसेज येतो पण आम्हाला सिलेंडर मिळत नाही, आम्ही 8 दिवस झाला नंबर लावला आहे। काय नक्की कारणं असावी यामागे? नाही, सबसिडी तशी कट होत नाही, जर का त्यांनी सिलेंडर घेतलं तरच कट होते। 8 दिवस झाला असेल नंबर लावून ते बरोबर आहे, परंतु अशा अनेक लोकांनी गरज नसताना पण नंबर लावून टाकलेले आहेत, त्याच्यामुळे सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे त्यांना थांबते। 8 नाही, काही लोकांना 15 दिवस झालेत बुकिंग करून, परंतु सिलेंडर देऊ शकलो नाही, तुटवडा असल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे। पण पाहतोय खरं तर की यापुढे आता नागरिकांना गॅस जो आहे तो घरपोच मिळणार आहे। नागरिकांनी कुणीही एजन्सी बाहेर रांग लावू नये असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे एकीकडे नागरिकांच्या गरजा आणि दुसरीकडे मात्र गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात एजन्सी बाहेर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।